सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। तर शेतकरी मित्रांनो, आज आहे 27 डिसेंबर 2024 शुक्रवार। आज लगेच येत्या काही तासांमध्ये दुपारनंतर आणि रात्री राज्यातील काही भागांमध्ये मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो, आज आणि उद्या महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये अवकाळी स्वरूपाचा पाऊस होणार असा अंदाज हवामान खात्याचा आहे। तर जाणून घेऊयात हे भाग कोणते असतील याविषयी। पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर दररोज अशाच प्रकारच्या माहितीकरता चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील घंटीचे बटन ऑन करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। मित्रांनो, सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, एकंदरीत यवतमाळ, चंद्रपूरच्या भागात देखील सर्वत्र विदर्भामध्ये जोरदार पाऊस आपल्याला आज आणि उद्या झालेला पाहायला मिळेल। इकडे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या परिसरामध्ये सर्वत्र भागांमध्ये दुपारपर्यंत ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। मात्र सायंकाळी आणि रात्री दरम्यान मराठवाड्यात देखील बहुतांश भागांमध्ये हलक्या सरी होऊ शकतात, हलक्या पावसाची शक्यता असणार आहे। खानदेशात उत्तर महाराष्ट्रात पहिले स्थान नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, एकंदरीत सर्वत्र उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील आज सायंकाळी आणि रात्री हलक्या पावसाची शक्यता आहे। तसेच उद्या परवा 28-29 डिसेंबर दरम्यान देखील महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हलका पाऊस होऊ शकतो। मध्य महाराष्ट्रात पहिले स्थान पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर, अहमदनगरच्या भागात देखील मोठा पाऊस असणार नाही। मात्र हलक्या सरी आणि ढगाळ वातावरण आपल्याला आज उद्या 2 दिवस मध्य महाराष्ट्रात देखील पाहायला मिळेल। कोकणातील बहुतांश भागांमध्ये रत्नागिरी, रायगडच्या परिसरामध्ये, राजापूर, सावंतवाडीच्या भागात देखील ढगाळ वातावरणासह हलक्या सरींची शक्यता आज उद्या असणार आहे। मात्र इतर ठिकाणी मोठा पाऊस कोकणात कुठेही असणार नाही, फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।